लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। काल रात्री नाशिक जिल्ह्यात अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। रात्री नेमक्या 10:02 बसलेल्या या धक्क्यांची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेलेली आहे। काल रात्री नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत। चांदवड तालुक्यातील बहादुरी परिसरात या भूकंपामुळे एका घराची भिंत कोसळल्याची माहिती समोर आली आहे, तर अनेक ठिकाणी घरांमध्ये हादरे बसून भांडी खाली पडल्याच्या घटना देखील घडल्यात। आठवड्याभरापासून पेठ, हर्सूल, दिंडोरी या ग्रामीण भागांमध्ये सातत्यानं भूकंपाचे हलके धक्के जाणवत होते। मात्र काल प्रथमच शहरासह संपूर्ण जिल्ह्यात या धक्क्यांचा प्रभाव जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे। घाबरलेल्या नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली। काही वेळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। दरम्यान जिल्हा प्रशासनानं नागरिकांना आवाहन करत घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सतर्क राहावं असं सांगितलंय। सर्वांना नमस्कार। आज सुमारे 10:01 नाशिक जिल्ह्याच्या काही भागामध्ये आपल्याला भूकंपाचे काही झटके जाणवले। मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण अजिबात घाबरू नका, कुठल्याही प्रकारच्या अफवाचा विश्वास ठेवू नका। सर्वांनी फक्त सतर्क राहावा आणि सतर्क राहण्यासाठी 2-3 गोष्टी मी विशेषतः आपल्याला सांगतोय। आपण ज्या बिल्डिंगमध्ये आहे त्या बिल्डिंगमध्ये कुठल्याही प्रकारची क्रॅक आली आहे का किंवा कुठल्याही प्रकारची धोका आहे का याची एक निरीक्षण करा। यदि कुठल्याही प्रकारची धोका असेल तो स्थानिक प्रशासन, नगरपालिका, ग्रामपंचायत या महानगरपालिकेशी ताबडतोब संपर्क साधा आणि त्या बिल्डिंगमध्ये अजिबात राहू नका। माझी दुसरी सर्वांना सूचना आहे की कुठलेही जो लँडस्लाइड प्रोन एरियाज असेल, विशेषतः घाट परिसरमध्ये ज्या ठिकाणी लँडस्लाइड होण्याची शक्यता असेल त्या ठिकाणी जमिनीमध्ये कुठल्या प्रकारचे क्रॅक्स वगैरे पडू नये की नाही त्याच्याबद्दल एक निरीक्षण करा। दुसरी गोष्टी, त्या जमिनीखाली वाहते पाणीचा आवाज आपल्याकडे येत आहे का त्याचे आपण निरीक्षण करा। यदि अशी परिस्थिती असेल तो सुरक्षित ठिकाणी पूर्ण जो त्या परिसर आहे ते आपल्याला शिफ्ट करावं लागेल, आपल्याला जावं लागेल। त्याच्यासाठी स्थानिक प्रशासनाशी आपण संपर्क करा। प्रशासन पूर्णतः सतर्क आहे। कुठल्याही प्रकारची नुकसानची माहिती आतापर्यंत आपल्यापर्यंत आलेली नाही। आपण सगळ्या ठिकाणी निरीक्षणचे आदेश दिलेला आहे। सर्वांनी आपल्या घराचे निरीक्षण करून घ्या आणि कुठल्याही प्रकारची धोकादायक परिस्थिती असेल तो आपण आपले स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत, नगरपालिका या महानगरपालिकेशी ताबडतोब संपर्क साधावा ही विनंती। घाबरण्याची काही विषय नाही, परंतु सतर्क राहण्याची गरज आहे। सर्वांनी सतर्क राहावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। एकूणच कालच्या या भूकंपाच्या धक्क्यांनंतर नाशिककरांमध्ये भीतीचं वातावरण असलं तरी जिल्हा प्रशासनानं सतर्क राहण्याचं आणि शांतता राखण्याचं आवाहन केलंय। अझर कादरीसह शंतनू कोरडे, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।